आज पु ल देशपांडे ह्या ठिकाणी जी वृक्षाची चोरी झाली त्या संदर्भात तक्रार झाली। आज सभागृहामध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि नेमकी त्याची माहिती काय आहे। संबंधित विभाग प्रमुखांनी त्याची माहिती दिली की कवीट म्हणून त्याचे एक झाड आहे ते पडलं होतं कलाग्राममध्ये आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ते झाड तुटल्यानंतर एकत्र करण्यास सांगितलं असताना संबंधित एक ठेकेदार तिथं आला। त्याने पूर्ण वृक्षाची तोड करून टेम्पोमध्ये भरून डायरेक्ट विदाऊट सुरक्षा रक्षकांना न सांगता ती बाहेर घेऊन गेल्यानंतर मग स्थानिक काही नागरिकांनी तिथं हे टेम्पोत वृक्ष घेऊन जात असताना पाहिलं आणि तक्रार त्या ठिकाणी केली। तसेच आपले वृक्ष अधिकारी त्या ठिकाणी आले असता त्याच्या निदर्शनास आले की ही वृक्ष तोडल्यावर त्यांनी ती वृक्ष सर्व ही परस्पर घेऊन गेली। त्यामुळे त्या संदर्भात आज असं प्रशासनानं ठरलं की ज्यांनी इल्लिगल बिना परवानगी वृक्षाची तोड केली, वृक्ष न सांगता त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्याची चोरी केली, त्या ठेकेदारावर असेल आणि महानगरपालिकेचा जर निष्काळजीपणा असेल किंवा तो संबंधित तिथलं वृक्ष अधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी। त्या संदर्भात आज माननीय आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेत। महापालिकेत चौकशी जो दोषी ठरेल त्याच्यावर ते कारवाई होईल। संबंधित ठेकेदार जर तो ठेकेदार महानगरपालिकेचा असेल, विना परवाना जर त्यांनी नेलं असेल तर त्याच्यावर त्याचं ब्लॅकलिस्ट करावं, त्याचा परवाना रद्द करावं, त्याच्यावर गुन्हा दाखल आता पोलिसांनी केला आहे आणि संबंधित जो वृक्ष अधिकारी त्याच्यावरही कारवाई करायला सांगितले। माननीय घोरपडे साहेबांनी या संदर्भामध्ये पूर्ण माहिती घेऊन 1-2 दिवसामध्येच डिटेल जी आहे त्यावर चर्चा झाली। तसंच कलाग्राम आणि पु ल देशपांडेची सिक्युरिटी आहे, जसं काल वृक्ष चोर करून म्हणजे चोरणी झाडं त्यांनी नेली तर तो संबंधित जो सुरक्षा रक्षक होता कोण आहे त्याची माहिती घेऊन त्याच्यावर पण कारवाई करावी आणि मागच्या काळातही सुरक्षा रक्षक तिथं जे असतील त्यांना बदलण्यासंदर्भात सुद्धा तात्काळ आज संबंधित खाते प्रमुखाला मी सांगितलंय ते सुद्धा होतील आणि पुढच्या काळातही त्या ठिकाणी सिक्युरिटी चांगली पाहिजे। सर्वच गार्डन असेल, पुण्यातले पु ल देशपांडे असेल किंवा संभाजी बाग असेल, ज्या ज्या ठिकाणी गार्डन सुरक्षा रक्षक असले पाहिजेत आणि तिथल्या कुठल्याही गोष्टी चोरी होता कामा नये लक्ष दिलं पाहिजे असे आज सूचना देण्यात आल्या। आज चर्चेत आली की बाबा सर्वच आपल्या महानगरपालिकेच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्याची काळजी घेतली पाहिजे। मग गार्डन असेल किंवा आपल्या सगळ्या प्रॉपर्टीज असेल, मग ती झाडं कुठली आहेत, किती वर्षाची ती पडली तर मग त्याचं महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट लावलीत का, मग त्याचं कारण काय, नक्कीच आपण आपल्या सगळे वृक्ष असतील त्याची काळजी केली पाहिजे, करणार आहोत। आज चर्चा झाली, संबंधित वृक्ष अधिकाऱ्यावर एखादा गुन्हा दाखल झाला, प्रश्न उपस्थित झाले, एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तर मला असं वाटतं की मेसेज जातो की ह्या शहरामधले कुठले वृक्ष असेल त्याची चोरी करणं तोडणं हा गुन्हा आहे आणि सर्वजण आपण पुणे शहरातले सर्वजण आपल्याला वृक्ष जगवायची आहेत, वृक्ष लागवड करायची, जोपासना करायची हे आपला उद्देश आहे।